आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. पेन्शन आणि ग्रॅज्युएटीच्या संदर्भातला पेन्शन वर्षापासून तुम्ही उपोषण करताय. हो आता आमच्या बघण्यात तिसरं चौथं तुमचं उपोषण आहे. हो कृषी विद्यापीठ प्रशासन तुमची काय दखल घेत नाही? दखल म्हणजे ते आता 30 ते 30-57 आम्हाला पेन्शन द्या. पहिली सेवा काय धरून आणि परमानंटची सेवा धरून अशी दोन्ही सेवा धरून एकत्र करून पेन्शन आम्हाला द्यावं असं माझं म्हणणं आहे. कधी रिटायर झाला तुम्ही? मी 9 महिने झाले. त्यानंतर तुम्ही काय कायदेशीर कारवाई चालू आहे ना, कारवाई चालू आहे. कागदपत्र हा, कारवाई कारवाई चालू आहे. आता शासनानं पण पत्र दिलंय. काय म्हणते आता त्याबद्दल? काय दिलंय अजून विद्यापीठांना काही कळलेलं नाही. नंबर ते संदर्भ प्रशासनाकडे गेला नाहीत का? किंवा माझं पेन्शन गेलो ना, काय म्हणणार त्यांचं? करूच म्हणतात. करूच म्हणाय पैशाची मागणी करतात का? नाही तसं काय अजून काय म्हणले नाही. लाभण्याचं कारण करूच म्हणायचं. आता करूच म्हणले कधी करता म्हणलं, हा. करा ना म्हणलं. आता 1 वर्ष वालंय. 1 वर्ष वालंय कोणत्या पदावर तर रिटायर झाला तुम्ही? कारपेंटर. कारपेंटर. ठीक आहे. आता मग तुमची मागणी काय आता इथून पुढे काय करणार? पेन्शन ना नाही लवकर झाली तर उपोषण चालूच राहील. मागच्या वेळेस तुम्ही उपोषणला बसला होता तेव्हा लेखी दिलं. काय होतं त्याच्यात? काय दिलं होतं लेखी? त्यांनी दिलं की बाबा आम्ही शासनाकडून प्रयत्न तर चालू आहेत आमचे, आलेच की तुम्हाला देऊन टाकू. तुमच्यासारखे किती पेन्शन धारक येतात? असे 400 आहेत. पण आता सध्या माझं एकट्याला मला द्या, बाकीच्या मला काही गरज नाही. बर. सध्या मी एकटा बसलो इथं. आता बाकीचे सगळे आता होणारच मग ती.